तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आहे माझा बर्थडे आणि आम्ही चाललो होते एका स्पेशल ठिकाणी. तर आलो कल्याणला आणि आमच्यासोबत 3-4 लोक अजून होते. त्यांच्यासाठी आम्ही वेट करत होतो. तर मी इथे माझं तोंड वगैरे बघवते, स्नॅप वगैरे टाकत होते आणि ते लोकांना झालं होतं खूप जास्त लेट. तर माझ्या मनामध्ये हेच विचार होता की माझा बर्थडे इथेच नाही संपायला पाहिजे भाई. तर ते लोकं आले फायनली आणि आम्ही बसलो होतो ट्रेनमध्ये. तर आम्हाला बसायला जागा भेटली होती म्हणून काय एवढं वाटत नाही आणि खूप जास्त गर्दी पण होती. फायनली आम्ही पोहोचलो दादरमध्ये आणि आमचं तोंड असं काहीतरी झालं होतं. ते सोडा, तर आम्हाला जायचं होतं बसनी, पण बस वगैरे काय भेटली नाही, तर आम्ही निघालो गाडीने. फायनली पोहोचलो आणि घेतलं देवासाठी हार वगैरे आणि आम्ही आलो होतो सिद्धिविनायकला. तर खूप जास्त भारी होतं. मी फर्स्ट टाईम आली होती या मंदिरामध्ये आणि मला तर खूप जास्त आवडतात बाप्पा. रांग वगैरे खूप मोठी होती, पण आम्ही पोहोचलो होतो आतमध्ये आणि दर्शन वगैरे खूप जास्त भारी झालं. तर दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो होतो बाहेर आणि मला भेटला होता एक गिफ्ट आणि गिफ्ट्स मला खूप जास्त आवडतात. सो येस. तर सकाळपासून काही खाल्लं नव्हतं म्हणून लागली होती खूप जोरात भूक आणि गेलो खायला. खाल्लं वगैरे आणि थोडीशी शॉपिंग तर केलीच, कारण दादरला आल्यावर शॉपिंग कोण नाही करणार. सो घरी जाताना खूप लेट झालं होतं. तर नशीब त्या साईडला ट्रॅफिक होते आणि आमच्या साईडला नव्हती. तर आम्ही फटाफट चाललो होतं घरी. तर पोचलो होतो आम्ही दुर्गाडीमध्ये आणि मला असं झालं होतं की कधी मी घरी जाते आणि कधी केक कापते. सो येस, सगळ्यांना असंच वाटतं आणि माझा बड्डे संपत आला होता म्हणून माझा मूड ऑफ पण होता. सो पोचली घरी आणि कापला फटाफट केक. तर मला ज्यांनी गिफ्ट्स दिले त्यांना थँक्यू सो मच आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि मला विसरू नका.